आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला धनंजय मुंडे अनुपस्थित। डोळ्यांच्या ऑपरेशन नंतर डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्यानं मुंडे अनुपस्थित। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार। खासदार सुप्रिया सुळेंचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन। महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांचं सुद्धा केलं सांत्वन। हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेनिथला आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये स्वीकारला पदभार। मंत्री आमदारांची सुरक्षा काढून टाकल्यामुळे नव्या नाराजीची नांदी। शिंदेंच्या आमदारांकडून एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार। शिंदे मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार। मुंबई महापालिकेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात। आज मुंबईमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक। सर्व आमदार, खासदार, नगरसेवक उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंनी एकत्र यावं। दादरमध्ये शिवाजी पार्क परिसरात बॅनर। मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन। कोंबड्यांमुळे जीबीएसचा संसर्ग होत असल्यावर एनआयव्हीच्या अहवालामधून शिक्कामोर्तब। चिकन पूर्ण शिजवून खाण्याचा तज्ज्ञांचा सल्ला। जीबीएस रुग्णांची संख्या वाढल्यामुळे राज्यामध्ये यात्रा आणि जत्रांवर निर्बंध आणले जाण्याची शक्यता। केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांचं विधान। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सरकारनं विविध रुग्णालयांचे 923 कोटी थकवले। सरकार पैसे देत नसल्यानं रुग्णांना दाखल करून घेण्यास हॉस्पिटलकडून सुद्धा टाळाटाळ। कोल्हापूर खंडपीठासाठी लक्षवेध महारॅली। कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन, सर्वपक्षीय खंडपीठ कृती समिती आणि विविध सामाजिक सेवा संस्थांची रॅली। रणवीर अलाहाबादी यावर सुप्रीम कोर्टाचे कठोर ताशेरे। आई वडिलांबाबत असं वक्तव्य करणं चुकीचं। ज्याच्या डोक्यात घाण त्याची मदत आम्ही का करावी, कोर्टाचा सवाल।